चौथा एक शत्रू सांगितला मत्सर. मत्सर म्हणजे काय सांगतो तुम्हाला, न देखवणे न खपणे. हे तर चांगलं झालं, आपलं दुखायला लागलं, हे ती बंगला बांधला, ह्याला ऍडमिट व्हावं लागलं, याला म्हणायचं मत्सर. मत्सर माणसाचा कधीच पुढे येऊ देत नाही. काय होतं मत्सर म्हणजे काय, माऊलीच्या 18व्या त्यातली गोड ओवी आहे. माऊली म्हणतात दरदुरू सापे गिळजतो आहे उभा की तो माशिया वेटाळी जिबा. इथे नामदेव महाराज शास्त्री. माऊली म्हणतात दरदूर म्हणजे बेडूक, अर्धा बेडूक सापाने गिळलेला असतो. किती? अर्धा. तो निघण्याचा प्रयत्न करायचा सोडून त्याच्या समोर जी माशी येते ना तिला मारण्याचा प्रयत्न करतो. तुझं अर्धा आयुष्य संपलंय ना दुसऱ्याचं वाईट करण्यात. राहिलेला अर्धा आयुष्य तरी नीट वाग ना. पण नाही, राहिलेल्या अर्धा आयुष्यामध्ये माशी कशी मरण ह्याचा विचार करतो, याला म्हणायचं मत्सर. मग अशा माणसाचं काय होतं, अध्याय 13वा. माऊली म्हणतात पुढील उरी आदळे जवळ न देखे आंधळे. माणूस डोळे झाकून रस्त्याला चालला, अचानक आदळतो. त्याला वाटतं मला कुणीच बघत नाही, पण भगवान परमात्मा बघत असतो आणि तो अशा झाडावर नेऊन आदळतो, पुन्हा तिथून वापस येता येत नाही. मत्सर. मत्सर म्हणजे काय, साध्या सोप्या भाषा सांगतो. मत्सर म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका. पुण्याचे जोशी काका जोरात हसत होते. एक जणाने त्याला विचारलं काका तुम्ही एवढ्याने का हसायला लागलात. काका म्हटले आमच्या शेजारच्याला लॉटरी लागली. म्हणले शेजारच्याला लॉटरी लागली आणि तुम्ही का हसायलात. म्हटले त्याला पैसे आणायला जायचं होतं पण त्याचं तिकीटच हरपलंय. याला म्हणायचं मत्सर. बरोबर आहे ना. म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा, माणूस मळका असावा पण जळका नसू नये. बरोबर आहे का.